शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज यांची जन्मभूमी दक्षिण काशी पर्यटन स्थळ असलेल्या पैठण शहरात 56 कोटी रुपयाच्या निधीतून सुरू असलेल्या वाढीव पाणी पुरवठा योजनेच्या कामात तांत्रिक नियोजनाचा अभाव असल्याने ही योजना पैठण शहरच उद्ध्वस्त करणारी योजना ठरत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। विशेष म्हणजे या योजनेच्या कामाने पैठणकर पूर्णपणे वैतागले असल्याच्या प्रतिक्रिया समोर येत आहे। पैठण शहर धार्मिक, ऐतिहासिक आणि पर्यटन स्थळ असल्याने शहराच्या विकास कामासाठी भरपूर निधी येतो, मात्र विकास कामे करताना त्याची क्रमवारीच चुकत असल्याने नवीन विकास कामे अगोदरच्या झालेल्या विकास कामांचा बळी घेत असल्याचा संतापजनक प्रकार पैठण शहरात सुरू आहे। विशेष म्हणजे स्थानिक नगर परिषदेचे प्रशासन विकास कामांच्या गुणवत्तेवर अजिबात लक्ष देत नसल्याने विकास कामांसाठी आलेल्या कोट्यवधी रुपयाचा निधी वाया जात असल्याचा प्रकार सुरू असल्याचे चित्र समोर येत आहे। रोडवर रोड केले जात असल्याने पैठण शहरच खड्ड्यात गेल्याने कित्येक सखल भागातील लोकवस्तीमध्ये आणि दुकानात दरवर्षी पावसाचे पाणी शिरण्याचे संकट उभे राहते। हे येथे उल्लेखनीय। गेल्या काही महिन्यापूर्वी कोट्यवधी रुपये खर्च करून शहराच्या प्रत्येक गल्लीत गुळगुळीत सिमेंट रस्ते तयार करण्यात आले। असे असताना 56 कोटी रुपयाच्या निधीतून शहरात वाढीव पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू करून अगोदरच्या झालेले गुळगुळीत सिमेंट रस्ते फोडून योजना राबवली जात आहे। विशेष म्हणजे वाढीव पाणी पुरवठा योजनेत तांत्रिक नियोजनाचा अभाव असल्याने कामात गुणवत्तेचा अभाव दिसून येत आहे। कहारवाडा, हमाल गल्ली तसेच नारळ यासह शहरात अनेक ठिकाणी सिमेंट रस्ते JCBने खोदून अर्धवट सोडल्याने नागरिकांना, वाहनधारकांना जाण्या येण्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे। अनेक ठिकाणी जुनी पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन तसेच नळ कनेक्शन तुटल्याने नागरिकांना पिण्याचे पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी वाढत आहे। एका ठिकाणी खोदून ठेवलेला रस्ता तुटलेले नळ कनेक्शन न जोडता दुसऱ्या ठिकाणी काम केले जात असल्याने नागरिक वैतागून गेले आहेत। इतकेच नव्हे तर नळ जोडणी करून सुद्धा बऱ्याच ठिकाणी लिकेज काढले नसल्याने गल्लीत पाण्याचे डबकार साचत आहे। हमाल गल्ली येथे 8 दिवसापासून नवीन सिमेंट रस्ता खोदून पाईपलाईन जोडणी न केल्यामुळे हजारो लिटर पाणी वाया जात तर आहे। शिवाय नागरिकांना दूषित पाणी पुरवठा होत असल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात पडले। विशेष म्हणजे ही अवस्था शहरात प्रत्येक ठिकाणी असल्याने या योजनेचा पूर्णपणे बोजवारा उडाल्याचे चित्र निर्माण झाले। 56 कोटीची वाढीव पाणी पुरवठा योजनेमुळे पैठण शहरच उद्ध्वस्त होत असल्याचे म्हटल्यास वावगे ठरणार नाही। मुळात या कामात संबंधित ठेकेदारांच्या निष्काळजीपणा, स्थानिक नगर परिषद प्रशासनाचे दुर्लक्ष आणि कामात तांत्रिक नियोजनाचा अभाव असल्याने ही योजना पैठण शहराला उद्ध्वस्त करणारी योजना ठरत आहे। याबाबत विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांनी चौकशी करण्याचे आदेश द्यावे अशी शहरातून मागणी केली जात आहे। आपलं नाव काय? कठू दगडू विटोरे। आपण कहारवाडा येथे राहता? हो। बरं, आपल्या गल्लीमध्ये वाढीव पाणी पुरवठा योजना ही राबवण्यात येत असून याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? याबद्दल आमचं म्हणणं असं आहे, ते काम चांगलं आहे, पण या लोकांनी काय केलं, सगळे नळ पाईप फोडून टाकले आणि जोडताना ते आहे ना त्याच्यातली माती काढली नाही, त्याच्याकरता आमच्या नळाला पाणी येऊ नाही राहिलं। बरं, दुसरी गोष्ट की मागच्या काही दिवसापूर्वीच आपल्या गल्लीमध्ये रोड झालं आहे आणि आता हे जे काम झालं आहे ते याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? हे काम आहे ना, काम इतकं खास बरोबर नाही आहे, कारण ते आहे ना रोड चांगलं करू नाही राहिले। ते जे खोदकाम केलं ना त्यांनी, तर त्यांनी काय करायला पाहिजे होतं, हे रोड आहे ना एकदम चांगलं करून द्यायला पाहिजे होतं। कमीत कमी हे वर आलेले दगडं ते उचलून न्यायला पाहिजे होते। सगळे असे मोठे वर कुठं पण लोक पडू राहिले त्याच्यावरून, मोटरसायकलवर पाऊस पडलं तर घसरून पडू राहिले बरेचसे लोक। तर त्यांनी हे वरचं सामान आहे ना, जितकं मटेरियल आहे ते वर पूर्ण नेऊन बाजूला टाकून द्यायला पाहिजे। पाण्याची काय समस्या आहे तुम्हाला? पाणी तर आम्हाला तेव्हापासून येऊच नाही राहिलं, कारण यांनी जेव्हापासून ती लाईन हे केली ना तेव्हापासून आम्हाला पाणीची आहे ना, कारण ते नळामध्ये माती खडे ते गेलेले, त्याच्याकरता आम्हाला पाणीची आहे ना आम्ही लई परेशान आहे तेव्हापासून। आई, आपलं का नाव काय? मंदाबाई भाऊ घटे। मंदाबाई घटे आपलं नाव आहे? हां। आपण कहारवाडा या गल्लीमध्ये राहता? हां। आपल्या गल्लीमध्ये पाणी पुरवठ्याची योजना चालू आहे,
तर या संदर्भात तुमचं काय म्हणणं आहे? आम्हाला पाणी हे सारं उकरून ठेवलं, कशाचं पाणी येतं आणि काय येतं? हे सारे लोक बादाबाद पडून राहिले, गाड्या घोड्या येणार, दुखणे भाण्याचे माणसं नेता येत नाही. आणखी काय त्रास म्हातारे होतो माणसं येतात जातात तर ते पडून जातात, या दगडावरून लेकरं खेळतात. बरं, आणखी काम कसं होऊ राहिलं? हे काम चांगलं नाही, आम्हाला पटत नाही हे काम. हे नुसतं उकरून ठेवलं 1 महिन्यापासून, पाण्याची बोंब झाली कारवाड्यात आणि पाणी येतं सारं मुताचं फेस येतं. बरं बरं, याच्या पलीकडे आणखीन काय म्हणणं आहे तुमचं शेवटचं? याच्या पलीकडे शेवटचं म्हणणं म्हणजे हे सगळे एकदम ओके झालं पाहिजे, चांगलं काम. बरं तर आम्ही याला मान्य करूनच हे करायचं नाही, आम्ही याला मान्य. बरं ठीक आहे. काय आपलं नाव काय? प्रभाकर पूर्ण नाव सांगा. भोज. बरं प्रभाकर भोज साहेब, आपल्या हमाल गल्लीमध्ये गेल्या काही दिवसापासून वाढीव पाणी पुरवठा योजनेच्या अंतर्गत काम सुरू आहे. तर या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया आहे? याच्यापासून लय त्रास आहे आम्हाला, खोदकाम झाल्यापासून त्रास आहे. बरं, तर याच्यामध्ये नळाचे कामंसुद्धा झाले, ते कसे झाले? ते तर लिकेज बंद होतच नाही, लिकेज 3दा काढते 3दा बंद होतच नाही ते. आणि दुसरी गोष्ट अशी की आपल्या गल्लीमध्ये नुकतेच 4-5 महिन्यापूर्वीचं सिमेंट रोडचं काम झालं आणि ते आता पुन्हा त्यांनी खोदल्यामुळं काय त्रास व्हायला लागला? माणसाला चालला, म्हाताऱ्या माणसाला येताच येत नाही, तर म्हाताऱ्या माणसाला त्रास होतो. हां, आणखीन काय वाहनधारकांना काय? वाहनाला तर येताच येत नाही, वाहन तर येऊ शकत नाही. बरं, तर एकंदरीत आपल्या म्हणण्यावरून असं जाणवतं की हे काम एक निकृष्ट दर्जाचं होतं आहे आणि जी हवी ती क्वालिटी याच्यात नाही आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की पाणी पुरवठा योजनेचं जे काही काम करायला पाहिजे ते काम अजूनपर्यंत अपूर्ण झालंच नाही. आणखीन शेवटचं काय म्हणायचं आपलं? हे व्हायला पाहिजे, ताबडतोब व्हायला पाहिजे. लोकांना लय त्रास आहे, घाण पाणी पिण्याचं जातं आहे. एक तर पाणी नाल्या कोंडलेल्या, नाल्या निघत नाही. बरं ठीक आहे, आपले खूप खूप आभार, धन्यवाद. आपलं नाव काय? मारुती एकनाथ गोरे. मारुती गोरे साहेब, आपण कुठं राहता? हमाल गल्ली येथील रहिवासी आहे. बरं, हमाल गल्लीमध्ये आणि पैठण शहरामध्ये 56 कोटीची वाढीव पाणी पुरवठा योजना सुरू आहे. त्यातली त्यात पैठण शहरामध्ये ठिकठिकाणी काम सुरू असून आपल्या हमाल गल्लीमध्ये सुद्धा रोड खोदून नवीन पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू आहे. तुमची काय प्रतिक्रिया याबाबत? मी हमाल गल्लीतील रहिवासी असून माझ्या घरासमोर गेले 8 दिवसापासून नाली खोदून ठेवलेली आहे आणि मेन पाईपलाईनमधून लोकांना कनेक्शन दिलेलं आहे. त्यातून पूर्ण पाणी लिकेज होत आहे आतापर्यंत आणि त्या माणसाने जवळजवळ 4-5 वेळेस लिकेज काढलं, पण ते काही लिकेज त्यांच्याकडून निघलं नाही. तरी बी माझ्याला जायला यायला फार त्रास होऊ राहिला आहे आणि माझ्या दारासमोरच मोठमोठे मातीचे ढीग पडलेले आहेत. आपली गल्लीमध्ये किराणा दुकान आहे, तर आपल्या दुकानाला जे ग्राहक येतात तर त्याच्यामध्ये ग्राहकांना काय त्रास होतो? ग्राहकच येणार त्या नालीमुळं, ग्राहकाला यायला रस्ताच नाही आहे. तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा की रस्ता खोदून ठेवला तर याच्यामुळं जे मोठे मोठे ढिगार मातीचे पडले त्याच्यामुळं लोकांना काय त्रास होतो याचा? लोकांना म्हणजे रस्ताच बंद झालेला आहे. बैलगाडी येतात, शेतकरी राहतात तिथं आपल्या ह्याच्यामध्ये गल्लीमध्ये, त्यांच्या बैलगाड्या रोडला सोडावं लागू राहिल्या त्यांना आणि मोटरसायकलला सुद्धा यायला सुद्धा रस्ता नाही. माणसाला पायी चालायला सुद्धा रस्ता नाही आहे, त्याला सुद्धा चालण्यासाठी फार अडचण येत आहे. तर उड्या मारू लोक येतात. तर आता या रस्त्याच्या कामाबाबत तुम्हाला शेवटचं काय म्हणायचं आहे की आता लिकेजसुद्धा निघणार की 4 दिवसापासून ते झटतायत पण त्यांना काय लिकेज निघणार आणि रस्त्याचं काम कशा पद्धतीचं व्हायला लागलंय? रस्त्याचं काम म्हणलं म्हणजे एकदम निकृष्ट दर्जाचं काम आहे असं. आणि काय आहे त्यांचं काम म्हणजे धातूर काम चालू आहे त्यांच्यावालं. नाली खोदायची, पाईपलाईन जमा करायचे, लोकांना काय त्रास होतो याच्याकडे त्यांचं पूर्ण काही लक्ष नाही आहे. म्हणजे ही योजना पूर्णपणे शहर उद्ध्वस्त करणारी योजना आहे असंच तुम्हाला म्हणायचं आहे? शहर उद्ध्वस्त करण्यामुळे म्हणजे आम्हाला आमच्या हमाल गल्लीपुरतं आणि आम्हाला जो त्रास होऊ राहिला आहे त्याच्यापुरतं आम्ही म्हणतो की पूर्ण चांगला सिमेंटचे रस्ते त्यांनी खोदून ठेवले आहेत आणि त्याला काही बुजणार काहीच नाही आहे. थातूर मातूर JCBनं माती लोटतायत, ते काँक्रीट काही केलंच नाही आहे आणि ते बुजल्यानंतर सुद्धा बी रस्त्यात चालता येत नाही. बरं, आता हमाल गल्लीमध्ये 4 महिन्यापूर्वीच नवीन सिमेंट रोड झाला होता,
तो पूर्ण खोदण्यात आला, याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? एकदम चांगल्या प्रकारे रोड झाला होता तो आतापर्यंत, पण या खोडल्या पाईपलाईनमुळं पूर्ण तो एकदम उद्ध्वस्त झालेला आहे. म्हणजे हे काम पूर्णपणे फेल असं झाले असं तुम्हाला म्हणता येईल का? नाही, फेलचं सांगता नाही का करता येणार, पण आता ते योजना आलेली आहे तर ते करणार आहे, पण व्यवस्थित त्यांनी काम करून द्यावं आणि रोड पाहिल्यासारखा करून देण्यात यावा. आपले खूप खूप आभार, धन्यवाद. आपलं नाव काय? आशाबाई कैलास भोज. मॅडम, आपल्या हमाल गल्लीमध्ये मागच्या काही दिवसापासून वाढीव पाणी पुरवठा योजनेच्या अंतर्गत काम सुरू आहे, याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? कामच काय म्हणणं नाही, काम चालू आहे ते ठीक आहे, सगळ्यासाठी सुविधा आहे त्या चांगल्या आहेत, पण आमच्या हमाल गल्लीमध्ये खूपच नुकसान झालेलं आहे. चांगल्या रोडचं खूप नुकसान केलेलं आहे. जे खड्डे केलेले आहे त्याच्यात नालीचं पाणी येऊ लागलं, पाईपलाईन आहे तिथं मेन, ते पाणी आमच्या घरात लहान मुलांना आम्हाला खूप त्रास होऊ लागला. ते पाण्याचा वास येऊ लागला, नालीचं गटारीचं पाणी त्याच्यात ॲड होऊ लागलं, त्यामुळं आम्हाला खूपच त्रास आहे त्याचा. आणि खड्डे एवढे मोठाले की लहान मुलंसुद्धा बाहेर आणायचं म्हणलं की आता भीती वाटते, आणि मुलं येऊ शकत नाही. पावसाचं वातावरण आहे, चिखल खूप झालेला आहे. जाण्या येणाऱ्यांना, वाहनधारकांना काय त्रास होतो? खूप त्रास आहे. मोटरसायकलीसुद्धा, मोटरसायकली काहीच येऊ लागल्या नाही. मुलांच्या मोटरसायकलीसुद्धा रोडला तिकडं बाहेर उभा करावं लागलं. आणि आता ड्रेनेजचं पाणी त्या पाण्यामध्ये मिक्स व्हायला लागलं, त्याच्यामुळं लोकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे. हो. याबद्दल तुमचं काय म्हणणं? आरोग्य धोक्यात म्हणजे लहान मुलं तापू लागले, थंडी ताप येऊ लागली मुलांना, खूप त्रास आहे. आमच्यासारख्यांना ते पाण्याचं वास येऊ लागलं, पिऊ वाटेल ते पाणी. आपले खूप खूप आभार, धन्यवाद.